आज आपण हे हिलिंग सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत की आज आपण हे हिलिंग सेशन घेतोय आणि तुम्ही या हिलिंग सेशनला जॉईन केलेलं आहे की आपल्याला माहिती आहे की आपल्याला आपल्या भावनांवर कंट्रोल करायचा असतो किंवा आपल्याला आपल्या लाईफमध्ये की कोणतीही सिच्युएशन आलेली असली की त्याच्यावर कंट्रोल ठेवायचा असतो. त्यासाठी आपण बरेचसे प्रयत्न करत असतो किंवा बरेचशा ॲक्शनही घेत असतो. पण तेव्हा आपल्याला असं काही स्ट्रगल जाणवतं की बऱ्याचशा एरियामध्ये लाईफच्या म्हणजे आपल्या लाईफचे मेजर 4 एरियाज असतात की हेल्थ, रिलेशन, करिअर अँड मनी, की ह्याच्यामध्ये आपण स्ट्रगल करत असतो किंवा आपल्याला काही प्रॉब्लेम्स येत असतात. तर त्या केसमध्ये आपण त्याच्याशी कसं डील करायचं किंवा त्याच्यामध्ये काही टेक्निक्स आहेत का आणि ते आपण स्वतःला हील करून स्वतःला कसं स्ट्रॉंग बनवणार सो दॅट आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये खूप जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला ते डील करता येईल. सो ह्या केसमध्ये आपण हे हीलिंग आजच्या सेशनमध्ये फ्री हीलिंग हे आज कंडक्ट करतोय. आजच्या सेशनचं मी होस्ट आहे. माझं नाव वैष्णवी जंगम. मी नुकताच मितेश खत्री यांचा हीलिंगचा कोर्स, पेड कोर्स, सर्टिफाईड कोर्स केलेला आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा टेक्निक्स ह्या शिकवलेल्या आहेत आणि त्या दुसऱ्यांकडून कशा करून घ्यायच्या किंवा दुसऱ्यांनाही त्याचा कसा इफेक्ट मिळेल किंवा बेनिफिट मिळेल हे त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे. त्याच टेक्निक्स आज मी तुम्हाला पास ऑन करणार आहे. सो आपल्याला हा एक प्रश्न स्वतःला विचारायचा आहे की आपण कोणत्या गोष्टींमध्ये आत्ता सध्याला स्ट्रगल करतोय. की पहिली गोष्ट म्हणजे हेल्थ आहे की हेल्थमध्ये समजा आपल्याला आपल्याला काही वजन रिलेटेड किंवा आपल्या आरोग्य रिलेटेड काही तक्रारी असतील किंवा स्ट्रगल असतील. नंतर आपले नातेसंबंध म्हणजेच रिलेशनशिप, की रिलेशनशिपमध्ये आपल्याला काही त्रुटी जाणवत आहेत किंवा आपल्याला काही कंट्रोल नाही असं वाटतंय किंवा तिथे काही स्ट्रगल आहे. नंतर येतं करिअर, म्हणजे करिअरमध्ये आपल्याला आपण जिथे काम करतो किंवा आपण जिथे रोजगारासाठी जातो, नोकरीसाठी जातो, तिथे आपल्याला काही स्ट्रगल्स जाणवत आहेत का. आणि चौथं म्हणजे फायनान्शियल एरिया, म्हणजे मनी रिलेटेड काही इश्यूज आहेत किंवा स्ट्रगल आहेत. ह्या 4 भागांमध्ये आपल्या आयुष्याच्या आपल्याला स्ट्रगल हे जाणवू शकतात. सो आपण आत्ताच्या ह्या हिलिंग सेशनसाठी कोणते स्ट्रगल, एक ह्याच्यातला स्ट्रगल निवडायचा आहे. म्हणजे आरोग्य रिलेटेड असेल किंवा करिअर रिलेटेड असेल किंवा रिलेशनशिप रिलेटेड असेल किंवा फायनान्स रिलेटेड असेल. ह्याच्यातला आपण एक एक्झाम्पल म्हणून किंवा आजच्या स्टडीसाठी किंवा हिलिंगसाठी एक स्ट्रगल हा चूज करणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण चूज केलं की आरोग्य, की आता आपल्याला आताच्या घडीला आपल्याला माहितीच आहे की आपल्याला हेल्थ रिलेटेड इश्यूज हे बरेचसे आहेत. सो हे इश्यूजमध्ये जेव्हा आपण त्या इश्यूजचा विचार करतो किंवा जे काय प्रॉब्लेम किंवा स्ट्रगल आहे त्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला काय फिलिंग क्रिएट होते. म्हणजे आपल्या सगळ्या भावना ह्या आपल्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्सशी कनेक्टेड असतात किंवा निगडीत असतात, बरोबर. सो आपल्याला ओळखायचं आहे, म्हणजे पहिली स्टेप कोणतीही हिलिंग करण्याची किंवा रेकग्नाईज करण्याची किंवा ट्रीट करण्याची असते ती रेकॉग्नाईज म्हणजेच डायग्नोसिस, की आपल्याला नक्की काय हील करायचं आहे. सो आपल्याला ह्या जे स्ट्रगल आपण चूज केलेले त्याच्याबद्दल जी काय फिलिंग फील होते. आता कोणती फिलिंग फील होऊ शकते की आपल्याला सॅड वाटतं, म्हणजे आपल्याला दुःखी वाटतंय तो प्रॉब्लेम घेऊन. नंतर आपल्याला गिल्टी वाचू शकतं की आपण ज्या ॲक्शन आपल्या डेली लाईफमध्ये घेतोय किंवा डाएट फॉलो करत नाही आहे किंवा एक्सरसाइज करत नाही, तर त्या केसमध्ये आपल्याला गिल्टी फील होऊ शकतं आपल्या स्ट्रगलबद्दल. नंतर आपण असे बरेचसे निगेटिव्ह इमोशन फील करत असतो की जे स्ट्रगल आहे आपल्याला आयुष्यामध्ये त्याच्याबद्दल, की हे निगेटिव्ह इमोशन घेऊन आपण कधीच ते प्रॉब्लेम किंवा स्ट्रगल हे फेस नाही करू शकत किंवा त्याला काही सोल्युशन नाही काढू शकत. सो हे फिलिंग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. सो आत्ता ह्या पुढच्या 45 मिनिटात किंवा अर्ध्या तासाचं जे आपलं सेशन आहे हिलिंगचं, त्याच्यामध्ये तुम्ही तयार आहात का की हे जे निगेटिव्ह इमोशन्स आहेत ते तुम्हाला रिलीज करायचे. म्हणजे तुम्ही आता पुढचे अर्धा तास ॲटलिस्ट की तुम्ही देणार आहात स्वतःसाठी की तुम्ही ते निगेटिव्ह इमोशन हे रिलीज करणार आहे. सो तुम्ही तयार आहात का ते रिलीज करायला. जर तयार असाल तर चॅट बॉक्समध्ये किंवा चॅट बॉक्समध्ये तुम्ही एंटर करा की हो, तुम्ही आता पुढचे 45 मिनटं हे इन्व्हेस्ट करणार आहात टाईम, का तर तुम्हाला हे निगेटिव्ह इमोशन रिलीज करायचे आहेत म्हणून. सो प्लीज तुम्ही चॅट बॉक्समध्ये एंटर करू शकता की हो तुम्ही रेडी आहात. येस, थँक्यू मॅडम. आता हे इमोशन रिलीज करण्यासाठीची पहिली प्रोसिजर किंवा पहिली स्टेप आपण घेतलेली आहे, म्हणजे की हे कोणतं इमोशन आहे आपण जे सिलेक्ट केलेलं आहे. की समजा तो आपल्याला दुःखी वाटतंय एखादा प्रॉब्लेम घेऊन, तर आता हे दुःखी वाटण्याचं इमोशन आज आपण या सेशनमध्ये रिलीज करणार आहोत किंवा त्याचं विसर्जन करणार आहोत. की कोणतीही गोष्ट आपण साठवून ठेवली किंवा घट्ट धरून ठेवली तर त्याचा आपल्यालाच सगळ्यात जास्त त्रास होतो, हे आपल्याला माहितीच आहे. सो ही गोष्ट पूर्णपणे रिलीज करून
एकदाच की ह्या 45 मिनिटात एकदाच टाईम देऊन आपण हे इमोशन रिलीज करणार आहोत. सो तुम्ही सगळे रेडी आहात की जे आपण इमोशन आता निगेटिव्ह इमोशन जे सिलेक्ट केलेलं आहे ते रिलीज करायला. आता ह्या हिलिंग सेशनचा 100% बेनिफिट घेण्यासाठी तुम्हाला तुमचा व्हिडिओ हा ऑन ठेवायचा आहे. कारण का 100% पार्टिसिपेशन असेल तर मला तुम्हाला गाईड करायला किंवा मी जे काही ॲक्शन्स करते तर तुम्ही करताय का नाही हे बघायलाही मला हेल्प होईल. सो तुम्ही तुमचा व्हिडिओ हा पूर्ण सेशनभर फक्त अर्धा तास किंवा 35 मिनिटाचं हे सेशन असेल ज्याच्यामध्ये आपण हिलिंग एक्सरसाइज करणार आहे. सो मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही तुमचा व्हिडिओ हा ऑन ठेवा ह्या आपल्या हिलिंग सेशनसाठी. ह्या ॲट द एंड ऑफ दिस 45 मिनिट्स ह्या 45 मिनिट्सच्या एंडला मी तुम्हाला प्रॉमिस करते की तुम्ही एक हिलिंग आणि एक हॅपी इमोशन घेऊन जाल आणि तुमच्या डोळ्यात कदाचित आनंदाश्रूही असतील. सो 100% पार्टिसिपेशन ठेवा आणि व्हिडिओ ऑन ठेवा. ठीक आहे, ही माझी तुम्हाला रिक्वेस्ट असेल. आपण आपल्या आता सेशनला सुरुवात करूया. त्याआधी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की ही गोष्ट आहे डॉक्टर ह्यू लेन आणि मसारू इमोटो. तर हे दोघं कोण होते? तर हे दोघं सायंटिस्ट होते ज्यांनी हिलिंगवर बरेचसे एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत. की डॉक्टर ह्यू लेन हे एक मेंटल सायकॅट्रिस्ट जे हॉस्पिटल असतं तिथे हेड ऑफ डिपार्टमेंट होते आणि मसारू इमोटो हे सायंटिस्ट होते जे बऱ्याचशा मॉलिक्युलर लेवलवर काय परिणाम होतो आपल्या हिलिंगचा हे स्टडी करत होते. सो मसारू इमोटो यांनी काय केलं की एक 5 ते 6 जार्स घेतले. त्या जार्समध्ये पाणी फिल केलं. बरोबर, हे पाणी फिल केल्यानंतर त्याच्यावर सगळ्या जार्सवर लेबल्स लावले की त्या लेबल्सवर काय लिहिणार ते. तर काही जार्सवर त्यांनी पॉझिटिव्ह वर्ड्स लिहिले आणि काही जार्सवर त्यांनी निगेटिव्ह वर्ड्स लिहिले. आता पॉझिटिव्ह वर्ड्स म्हणजे काय की हॅपी, वंडरफुल किंवा ग्रेटफुल, म्हणजे ह्याच्यानी की जे पॉझिटिव्ह इमोशन तयार करतात असे वर्ड्स लिहिले. आणि काही काही जार्सवर त्यांनी निगेटिव्ह वर्ड्स लिहिले की जसं काय हेट, गिल्ट, फेल्युअर यासारखे निगेटिव्ह वर्ड्स लिहिले. आणि त्यांनी काय केलं, हे सगळे जार्स आहेत ते ठेवून दिले रेफ्रिजरेटरमध्ये. काही वेळानंतर जेव्हा ते पाणी पूर्णपणे रेफ्रिजरेट झालं काही तासानंतर, तेव्हा त्यांनी ते जार्स काढले आणि त्याच्यातलं एक एक सॅम्पल घेतलं. आता हे सॅम्पल घेऊन त्यांनी काय केलं तर हे सॅम्पल घेतलं त्यांनी आणि ते मायक्रोस्कोप खाली त्यांनी स्टडी केलं की जेव्हा त्यांनी ते सॅम्पल आफ्टर 12 आवर्स किंवा आफ्टर 24 आवर्स हे स्टडी केलं तेव्हा त्यांना काही बऱ्याचशा गोष्टी ज्या मॉलिक्युलर लेवलवर इफेक्ट करतायत त्या त्यांना ऑब्झर्व झाल्या. आता त्या कोणत्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी त्यांनी ह्याचा डाटा हा सगळा आपला गुगलवर अवेलेबल आहे. सो मी तुम्हाला गुगलची स्क्रीन शेअर करते की ज्याच्यावर तुम्हाला कळेल की नक्की त्यांनी काय फाइंड आउट केलं. की जेव्हा आपण गुगलवर जाल आणि टाकाल मसारू इमोटो वॉटर एक्सपेरिमेंट की जो हा वॉटरवर त्यांनी एक्सपेरिमेंट केलेला आहे. ह्याच्यातली पहिलीच इमेज आपण घेऊया. त्यांना ह्याच्यामध्ये काय कळालं की जेव्हा त्यांनी कोणत्याही एका वॉटर जारवर लिहिलं थँक्यू तर त्याच्यावर आफ्टर रेफ्रिजरेशन मॉलिक्युलर लेवलवर आपल्याला हा इफेक्ट हा शो झाला त्यांना की ज्याच्यावर थँक्यू लिहिलं तिचं असं ब्युटिफुल क्रिस्टल तयार झाले. ज्याच्यावर विस्डम लिहिलं होतं त्याचाही असं एक सुंदर त्याचं एक क्रिस्टल्स तयार झाले. ट्रूथ, इटर्नल, एंजल, आय लव्ह यू. म्हणजे हे काय शब्द आहेत तर पॉझिटिव्ह वर्ड्स आहेत. म्हणजे आपल्या शब्दांचा किंवा आपल्या भावनांचा पाण्याच्या प्रत्येक मॉलिक्युलवर प्रत्येक क्रिस्टलवर किती सुंदर परिणाम झाला हा त्यांनी स्टडी केला. त्याचबरोबर त्यांनी जे उरलेले जार्स आहेत ज्याच्यावर निगेटिव्ह इमोशन लिहिलेल्या होत्या त्याही स्टडी केला. यू फुल म्हणजे तू मूर्ख आहेस किंवा आय एम सिक म्हणजे मी आजारी आहे. जेव्हा आपण सारखं स्वतःला म्हणतो की मी आजारी आहे तर आपल्यावरही अगदी मॉलिक्युल लेवलवर म्हणजे अगदी मायन्यूट लेवलवर त्याचा परिणाम होत असतो. तर तो परिणाम त्यांनी फिजिकली म्हणजे सॅम्पल घेऊन मायक्रोस्कोप खाली स्टडी केलेला. आता ह्याच्यामध्ये त्यांनी अजून एक गोष्ट केली की त्यांनी घेतलं 2 जारमध्ये पोल्युटेड वॉटर म्हणजे ज्याच्यामध्ये काही फंगस असेल किंवा घाण पाणी आपण म्हणतो ते पाणी घेतलं आणि त्याच्यावरही लेबल लावून काही प्रेयर्स लिहिल्या. म्हणजे काही पॉझिटिव्ह वर्ड्स लिहिले थँक्यू, आय लव्ह यू, पीस, इटर्नल, ट्रूथ यांसारखे पॉझिटिव्ह वर्ड्स लिहिले. आणि त्या पाण्यामध्ये बघा जेव्हा आधीचं पाणी सॅम्पल घेतलं आणि त्याचं मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्वेशन केलं आणि नंतरचं सॅम्पल ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक त्यांना जाणवला की हे आपल्याला हा जो एक्सपेरिमेंट आहे हा प्रूफ करतो की आपल्या बोलण्याचा, आपल्या शब्दांचा आणि काय भावनांनी आपण ते शब्द उच्चारतोय एखाद्या
सोप्या पाण्यावर उद्देश करून किंवा त्याच्यावर लिहून जर आपण ठेवलं आणि 12 तासानंतर त्याचं मायक्रोस्कोप खाली जर ऑब्झर्व केलं तर एवढे सुंदर क्रिस्टल तयार होतात आणि काही विचित्र स्ट्रक्चर तयार होतात जेव्हा आपण निगेटिव्ह वर्ड्स त्याच्यावर लिहिलेले आहेत. सो ह्या एक्सपेरिमेंटमधनं आपल्याला कळतं आहे किंवा ते सायंटिस्ट हे एक्सप्लेन करत आहेत की आपल्या वर्ड्सला किंवा जे पॉझिटिव्ह वर्ड्स आहेत त्याचा आणि जे निगेटिव्ह वर्ड्स आहेत त्याचा हा आपल्या आयुष्यावर किंवा त्या मॉलिक्युल्सवर अगदी मायन्यूट परिणाम होतो. हा झाला एक्सपेरिमेंट मसारू इमोटोचा. आता दुसरा एक्सपेरिमेंट केलेला आहे डॉक्टर ह्यूलेन. डॉक्टर ह्यूलेन कोण होते तर ते एक मेडिकल डिपार्टमेंटमध्ये किंवा सायकॅट्रिस्ट डिपार्टमेंटचे हेड होते. त्यांच्याकडे जे क्रिमिनल ॲक्टिव्हिटी असणारे पेशंट आहेत की ज्यांच्या मेंटली त्यांच्यावर इफेक्ट झालेला आहे आणि ते त्या डिपार्टमेंटचे हेड होते आणि त्यांना त्यांची ट्रीटमेंट करायची होती. सो त्यांनी एक मॅजिकल हिलिंग एक्सपेरिमेंट केला त्या सगळ्या क्रिमिनल्सवर. ते क्रिमिनल कोण होते जे एकमेकांना मारत होते, म्हणजे त्यांना जर बांधून नाही ठेवलं तर ते स्वतःलाही हानी करतील एवढ्या लेवलचं सायकॅट्रिस्ट प्रॉब्लेम असणारे हे क्रिमिनल्स होते, ज्यांच्यावर डॉक्टर ह्यूलेननी एक होपनोपनो एक्सपेरिमेंट केला आणि त्याचा रिझल्ट असा होता की त्या डिपार्टमेंटले सगळे मेडिकल अफेक्ट झालेले किंवा स्वतःची हेल्थ अफेक्ट झालेले मेंटल जे पेशंट होते ते पूर्णपणे बरे झाले आणि ते त्यांच्या घरी गेले आणि ते जे मेंटल डिपार्टमेंट होतं ते त्यांना शटडाऊन करावं लागलं, कारण का एकही क्रिमिनल त्यांच्याकडे उरला नाही की जो क्रिमिनल ॲक्टिव्हिटी शो करतो किंवा ज्याचं हिलिंग नाही झालं. सो या हिलिंगचा किंवा या होप नो जी आपण टेक्निक आज शिकणार आहोत त्याचा हा एवढा मोठा परिणाम डॉक्टर ह्यूलेन आणि मसारू इमोटो यांनी एक्सपिरियन्स केला आहे. सो तुम्ही आता ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्ही तयार आहात का की हे जे मॅजिक आहे ते एक्सपिरियन्स करायला? जर तयार असाल तर आपल्या चॅट बॉक्समध्ये परत एकदा हो किंवा येस हे टाईप करा, म्हणजे मला कळेल की तुम्ही ऐकताय हे सेशन. की हे जे मॅजिकल एक्सपेरिमेंट आहे की जो आज आपण हिलिंगसाठी बघणार आहोत किंवा एक्सपिरियन्स करणार आहोत त्याच्यासाठी. आता तुम्हाला असं वाटतं का की काही गोष्टी खूप सिंपल असतात, एकदम साध्या असतात, पण त्याचा खूप मोठा परिणाम असतो आपल्यावर. म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टी केल्यानंतरही आपल्याला खूप जास्त मोठा परिणाम हा ऑब्झर्व होऊ शकतो किंवा एक्सपिरियन्स होऊ शकतो. सो आजच्या या सेशनमध्ये अगदी साध्या गोष्टी करून आपण खूप मोठा परिणाम किंवा खूप मोठं हिलिंग हे आज अचीव करणार आहोत. सो आर यू रेडी टू एक्सपिरियन्स धिस टीयर ऑफ जॉय एक्सपिरियन्स, की जो आपण आज हिलिंगचा एक्सपिरियन्स घेणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही रेडी आहात? हो, तुम्ही आज चॅटमध्ये रिप्लाय दिला आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. सो आता आपण आपला हा हिलिंगचा जे सेशन आहे ते स्टार्ट करायचं. ह्या सेशनचं स्टार्ट करण्याआधी सेशनचे रूल्स सांगते. की पहिलं प्रॉमिस मला तुमच्याकडनं हवं आहे की तुम्ही तुमचे डोळे उघडणार नाही आहे पूर्ण सेशनवर. जेव्हा आपण आपल्या सूचना घेणार आहे किंवा हिलिंगचा सेशन स्टार्ट करणार आहे तेव्हा तुमचे डोळे हे बंद पाहिजेत. मी ज्या इन्स्ट्रक्शन देते किंवा जे वाक्य बोलते की जे पॉझिटिव्ह वर्ड्सचा जो आपण परिणाम आता पाण्यावर बघितला तोच परिणाम आपण आता स्वतःवर करणार आहे. तो का होणार आहे? कारण का आपलं शरीर हे 70% पाण्याने बनलेलं आहे. सो ते जे काही वाक्य मी बोलेल ते तुम्ही लाऊडली जिथं तुम्ही बसलेला आहात तिथं मोठ्याने हे बोलायचे. जर तुम्हाला काही भावना आल्या किंवा रडावंसं वाटलं किंवा डोळ्यातून पाणी आलं या सेशनमध्ये तर ते सप्रेस नाही करायचे. जे काही फील होत आहे ते पूर्णपणे 100% फील करायचे. माझा आवाज येत नाहीये का? बाकी सगळ्यांना आवाज येतोय माझा? चॅट सेक्शनमध्ये सांगा. ओके, आता आवाज येतोय? येतोय. ओके. सो आता हे सेशन करताना पहिला रूल आहे की तुमचे डोळे बंद करायचे. दुसरा रूल आहे की मी जे काही बोलते ते मोठ्याने तुम्ही तुमच्या साईडला बोलायचं आहे, मनातल्या मनात अजिबात बोलायचं नाही. तिसरी, जे काही इमोशन तुम्हाला फील होत आहेत ते फील करायचे, सप्रेस अजिबात करायचे नाही. आणि काही तुम्हाला जर तहान लागली वगैरे तर पाण्याची बॉटल आणि नॅपकिन तुमच्याबरोबर ठेवायचं आहे. सो आपण आता हिलिंग सेशनला आपल्या स्टार्ट करणार आहे. तुम्ही जिथे कुठे बसला असाल तिथे खाली मांडी घालून बसू शकता किंवा चेअरवर बसू शकता. हिलिंग करताना तुमचा हात हा तुमच्या छातीवर ठेवायचा आहे जेव्हा जेव्हा आपण काही ॲफर्मेशन बोलू किंवा जे काही वाक्य मी बोलणार आहे ते.
आणि हे हिलिंग करताना तुमचा व्हिडिओ हा चालू ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचा 100% बेनिफिट मिळेल. सो आता हे हिलिंग स्टार्ट करण्याआधी मी म्युझिक शेअर करते की ज्याचा आपल्याला उपयोग होईल. सो लेट मी शेअर द म्युझिक. ओके, सगळ्यांना हिलिंगचं म्युझिक आणि ऑडिओ आपल्याला येतोय का हिलिंगचा? तुम्ही व्हिडिओमध्ये असं थम्सअप करून सांगू शकता मला की येतोय. ओके, सगळ्यांना आवाज येतोय, माझाही क्लिअर आवाज येतो. आता आपलं हिलिंगचं सेशन आपण स्टार्ट करतोय. आपला हात हा आपल्या छातीवर ठेवायचा आहे, जिथे आपलं हृदय असतं तिथे. माझ्या वाक्यांकडे, की जे काही वाक्य मी बोलते त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. नमस्तस्ये 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 नमो नमः. माझ्या मागे मोठ्याने म्हणायचंय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आता आपल्या स्वतःच्या आईचा चेहरा आठवायचा. ती जेव्हा हसते तेव्हा ती कशी दिसते, तिचे डोळे कसे दिसतात, तिचे पूर्णपणे मनापासून जेव्हा हसते तेव्हा चेहरा कसा दिसतो. आणि हृदयावर हात ठेवून म्हणायचंय, आय एम सॉरी आई. मोठ्याने म्हणायचंय, आय एम सॉरी, मी तुला खूप हर्ट केलंय, मी बऱ्याच वेळा तुला दुःख दिलंय. आय एम सॉरी, मी तुला जज केलंय, बऱ्याच वेळा मी तुला पूर्णपणे टाइम नाही दिलेला, जेवढा हवा तेवढा टाइम मी तुझ्या बरोबर घालवलेला नाहीये. आय एम सॉरी. प्लीज मला माफ कर, बऱ्याचदा मी तुला समजून नाही घेऊ शकले, तुझ्यावर हवं तेवढं प्रेम नाही केलेलं, बऱ्याचदा तुला हवा तेवढा रिस्पेक्ट नाही देऊ शकत. प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर. थँक्यू आई, तुझ्या असीमित प्रेमासाठी. अनकंडिशनल प्रेमासाठी. थँक्यू. जरी मी तुला बऱ्याच वेळा सांगितलेलं नाहीये तरी आय लव्ह यू आई. आता तुम्हाला ज्यांनी हर्ट केलंय किंवा ज्याच्यापासून तुम्हाला खूप दुःख झालंय अशा व्यक्तीला आठवा, त्याचा चेहरा समोर आणा, त्याचं नाव मोठ्याने घ्या आणि त्याला म्हणा, आय एम सॉरी, मी तुला दोष दिला आणि तुझ्यावर ब्लेम केलं,
सगळ्या परिस्थितीसाठी. आता मला कळतंय त्या परिस्थितीत मीही तेवढीच रिस्पॉन्सिबल होते. प्लीज मला माफ कर. मी माझी जबाबदारी नाही घेतली आणि खूप निगेटिव्ह भावना मनात धरून ठेवल्या. थँक्यू या धड्यासाठी. हा जो काही परिस्थिती आली होती त्याच्यामधनं मी शिकले. मी त्याच्यामधून ग्रो झालीये. थँक्यू. आजपासून या परिस्थितीपासून पुढे जाण्याचा निर्णय घेतलाय. आणि मी तुलाही अलाव करते की तूही पुढे जा. आय लव्ह यू. आता पुढची वाक्य ही स्वतःसाठीच आहे. आपलं स्वतःचं नाव घ्यायचंय. आय एम सॉरी वैष्णवी. मी तुला खूप अंडर एस्टिमेट केलंय. प्लीज मला माफ कर. मी तुझ्यापासून डिस्कनेक्ट झाले त्याबद्दल. प्लीज मला माफ कर. बऱ्याच सिच्युएशन मध्ये मी तुला एकटीला सोडलं. मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. मला माफ कर. थँक्यू या सुंदर आयुष्यासाठी. थँक्यू कारण का मी या विश्वासी जोडले गेलेली आहे. आजपासून ह्याचा मला काही फरक पडत नाही की कोण माझ्यावर प्रेम करतंय किंवा नाही. मला काही फरक पडत नाहीये की कोणी माझ्यावर प्रेम करतंय का नाही. कारण आजपासून मी स्वतःवर प्रेम करते. आय लव्ह यू. आता स्वतःला एक घट्ट मिठी मारा आणि ते प्रेम अनुभवा. ते कनेक्शन अनुभवा. परत एकदा स्वतःला म्हणा आय एम सॉरी. मी तुला एकटीला सोडलं. आणि थँक्यू या रिकनेक्शन साठी. मी आता स्वतःशी जोडली गेलेली आहे. मी प्रॉमिस करते की मी आता कधीच स्वतःला एकटीला सोडणार नाही. मला हे जाणवेल की ह्या प्रेमाची तुम्हाला गरज होती. तुम्ही वाट बघत होता या प्रेमासाठी. काही क्षण पुढचे स्वतःबरोबर घालवा. कारण का तुम्ही या क्षणाची या प्रेमाची वाट बघत होता जे तुमच्याच आत होतं. आणि एकमेकांवर घासायचे. रब करा फास्ट आणि चेहऱ्यावर एनर्जी फिरवायची.
तर ह्या हिलिंग सेशन जे आपण आत्ता 10 मिनिटाचं केलं त्याच्यामधनं तुम्हाला कसं वाटतंय की आत्ता चॅट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला काय फील होत आहे आत्ता. तुम्ही अनम्यूट करून बोलूही शकता की तुम्हाला कसं फील झालं. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटत असतं की आपण स्वतःवरच प्रेम नाही करत आहे किंवा स्वतःला थँक्यू म्हणत नाही आहे. सो स्वतःलाही थँक्यू म्हणणं खूप इम्पॉर्टंट आहे. अगदीच ईश्वरी मॅडम, थँक्यू सो मच की तुम्ही हे फील केलं मनापासून. सुवर्णा मॅडम, तुम्हाला खूप फ्रेश वाटतं आहे, रिलॅक्स वाटतं आहे. अगदीच थँक्यू सो मच या सेशनमध्ये जॉईन झाला तुम्ही. तुम्ही जर अनम्यूट करून बोलू शकता माझ्याशी, तुम्हाला कसं वाटतंय, काय फील होतंय. कुणाला बोलायचं आहे का? ओके. सो हे आपलं आजचं हिलिंग सेशन होतं, फ्री हिलिंग सेशन. जसं तुम्ही आज फील केलं की किती दिवस झाले होते की लास्ट टाइम तुम्ही हे फील केलं होतं, की बरेचसे वर्ष जातात आपल्याला हे फील करण्यात आणि आपण न फील करता आपलं आयुष्य जगत असतो, बरोबर. तुम्हाला हे एक्सपिरियन्स जो आज आलेला आहे की जे तुम्ही रिफ्रेशिंग फील केलेलं आहे ते तुम्हाला दररोज फील करायला आवडेल का? की जे आता तुम्ही सुरुवातीला आपण जी गोष्ट बघितली होती की त्याच्यामध्ये आपण बघितलं की पाण्यावर इफेक्ट काय झाला. जसं आपलं शरीरही 70% पाण्याने बनलेलं आहे, त्याच्यावरही आपल्या सगळ्या पॉझिटिव्ह वर्ड्सचा की जे आपण आज होप नोपनोची ही हिलिंग सेशन घेतली त्याचा हा खूप जास्त परिणाम आपल्या शरीरावर, मनावर आणि भावनांवर होत असतो. सो हे दररोज एक्सपिरियन्स करणं ही खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला जर नक्की मनापासून वाटत असेल की हे दररोज एक्सपिरियन्स केलं पाहिजे तर मी 30 दिवसाचा पेड होप नोपनो ॲडव्हान्स हिलिंग वर्कशॉप घेऊन येते की ज्याची व्हॅल्यू ही 20,000 रुपीज आहे. ॲज अ गिफ्ट मी माझ्याकडून तुम्हाला पहिले 5 दिवस हे फ्री सेशन्स देणार आहे. तुम्ही रेडी आहात का? हे सेशन किंवा हे जे 5 दिवसांचं गिफ्ट आहे की 5 दिवस आपण वेगवेगळ्या टेक्निक्स, ही जशी आज आपण एक पहिली टेक्निक केली तशाच बऱ्याचशा टेक्निक्स आपण ह्या फॉलो करणार आहे आणि स्वतःबद्दलचंच प्रेम, भावना की कृतज्ञता ही एक्सपिरियन्स करणार आहे. सो तुम्ही हे 5 दिवसाचं गिफ्ट माझ्याकडनं मी तुम्हाला देते आहे. मी तुम्हाला प्रॉमिस करते की ह्या 5 दिवसाच्या शेवटी तुमच्याकडे अशा बऱ्याचशा टेक्निक्स असतील आणि बरेचसे एक्सपिरियन्स असतील की जे तुम्ही फील कराल आणि तुम्हाला खूप जास्त हील्ड वाटेल. तुमच्या ज्या भावना दडून ठेवलेल्या आहेत किंवा ज्या आपण धरून ठेवलेल्या भावना आहेत त्या पूर्णपणे रिलीज होतील आणि बरेचसे आजारही जे ह्या भावनांमुळे किंवा निगेटिव्ह फिलिंग्समुळे तयार झालेले आहेत तेही बरे व्हायला चालू होतील. जे 5 दिवसाचे हे फ्री लाईव्ह सेशन मी तुम्हाला देणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे ज्याच्यावर डेली आपण 9 वाजता हे हिलिंग